रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात? तर मला जायचं होतं एक्झामला आणि म्हणून सकाळच्या 6:45च्या एसटीनं चालले होते मी. हा माझ्या मामाचा मुलगा आहे. खूप चिडखोर आहे बरं का. तर ही बघा आपली लाल परी येत आहे. एकदम जबरदस्त एंट्री. तर मी तिकीट काढलं आणि बघा माझ्या शेजारची मुलगी ना मला खूप बघत होती. मी म्हटलं चल ठीक आहे. अ, नंतर हो का, किती गर्दी होती आणि खरं सांगू का सकाळचं म्हणजे सूर्याचं दर्शन घेणं म्हणजे खूप भारी वाटतं. स्टँडवरती पोहोचले मी आणि नंतर कॉलेजमध्ये गेले. तर विद्यार्थी वगैरे यायला लागले होते. पण थंडी मात्र खूप होती बरं का. माझी एक्झाम झाली आणि आम्ही एस-टीत आलो. तर माझ्या मामाच्या मुलीला ना तिच्या मैत्रिणीने एक कवटं दिली होती. तर ती कवटं कशी करतात मला नाही माहिती, पण खूप टेस्टिंग लागतं बरं का. मला तर खूप आवडतं. तर तुम्हाला रेसिपी माहिती असेल तर सांगू शकता. आमचं टायमिंग होतं 12:15चं एसटीचं. वेट करायला लागलो, कारण वेट प्रत्येक गोष्टीसाठी करावा लागतो. नंतर मी घरी आले. त्याच्यामध्ये आळ्या वगैरे आहेत का बघितलं, कारण थंडीमुळे आळ्या असतात. मग चेक चेक करणं आपलं काम आहे आणि फोडलं मी. तर ना 3 होती, त्यामुळे सगळी फोडली आणि फारच म्हणजे पिकली होती. पण ते खूप टेस्टी लागतं. आंबट असतं. त्याच्यामध्ये गूळ वगैरे, मीठ, साखर घालून ते करावं लागतं, शिजवावं लागतं किंवा आरामध्ये घालवून आपण त्याच्यावरती राख घालून शिजवून खाऊ शकतो. तर मी पातेल्यात काढलेलं आहे आणि खूप छान लागतं. आता आमचे घरचे करतीलच. सो भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये.